रुपाली ठोंबरे पाटील यांना राष्ट्रवादीची नोटीस आलेली आहे। चाकणकरांविरोधात माध्यमांमध्ये वक्तव्य केल्याने ही नोटीस आल्याचं समजतंय। आपल्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई का करू नये, 7 दिवसात खुलासा द्यावा अशी ही राष्ट्रवादीची नोटीस आलेली आहे। तर रुपाली ठोंबरे पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाने हा खुलासा मागितलेला आहे। पक्षाच्या प्रवक्त्या असतानाही पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधात माध्यमांमध्ये केलेली वक्तव्य पक्षशिस्त भंग करणारे आहेत असं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, रुपाली ठोंबरे पाटलांना नोटीस आलेली आहे। चाकणकरांविरोधात माध्यमांमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे। काय अधिकची अपडेट? नक्कीच गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या या 2 रुपाली आहेत त्या एकमेकांच्या विरोधात भिडतायत। सातत्याने रुपाली पाटील या रुपाली चाकणकर यांच्या ज्या कामाबद्दल आक्षेप घेत आहेत त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना महिलांना न्याय मिळत नाही अशी त्यांची भावना आहे आणि अनेक मुद्द्यांवरून त्यांनी रुपाली चाकणकर यांच्या विरोधातच आंदोलन केलेलं आहे। त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा केलेली आहे आणि त्याचे पडसाद आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटायला सुरुवात झालेली आहे आणि रुपाली पाटील यांना पक्षाकडून नोटीस धाडण्यात आलेली आहे आणि कारणे दाखवा नोटीस असून 7 दिवसांमध्ये त्याचं स्पष्टीकरण द्यावं, खुलासा करावा असं सुद्धा म्हटलेलं आहे। पक्षाची शिस्तभंग करणारी वक्तव्य ही रुपाली पाटील यांच्याकडून झाल्याचं सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। सातत्याने रुपाली चाकणकर यांच्या विरोधात रुपाली ठोंबरे पाटील ज्या माध्यमांमध्ये बोलतायत, वक्तव्य करतायत त्याची दखल खरं तर आता पक्षाकडून घेण्यात आलेली आहे आणि त्यांना शिस्तभंगाची कारवाई का करू नये अशी विचारणा करत 7 दिवसामध्ये खुलासा द्यावा अशी सुद्धा सूचना देण्यात आलेली आहे। आता रुपाली पाटील नेमका याबाबतचा काय खुलासा देतात, पक्षाला कशा पद्धतीचं उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं आहे। पण जर खुलासा दिला नाही तर पक्षांची योग्य ती कारवाई त्यांच्यावर केली जाईल असं सुद्धा सांगितलं जातं आणि त्यामुळे नेमका आता रुपाली पाटील काय भूमिका घेणार, पक्षाच्या या नोटिसीला ते खरंच उत्तर देणार का की वेगळा निर्णय घेणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। पण अखेर पक्षाकडून या दोन्ही वादाची दखल घेण्यात आलेली आहे। पण रुपाली पाटील ठोंबरे यांना मात्र नोटीस धाडण्यात आलेली आहे आणि कारणे दाखवा नोटीस ही यामध्ये बजावण्यात आलेली असून खुलासा सुद्धा मागण्यात आलाय। जी, निश्चितच अमोल, आता रुपाली ठोंबरे पाटलांची काय भूमिका असेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट बद्दल। तर रुपाली ठोंबरे पाटील यांना राष्ट्रवादीची नोटीस आलेली आहे। आपल्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई का करू नये असं या नोटिसीत उल्लेख आहे। तर पक्षाच्या प्रवक्त्या असतानाही पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधात माध्यमांमध्ये केलेली वक्तव्य पक्षशिस्त भंग करणारं असल्याचं देखील या नोटिसीत नमूद करण्यात आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।